चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान 46 डिग्री इतका पोहोचला आहे आणि या तापमान वाढीचे नेमके कारण काय आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत हवामान तज्ञ डॉक्टर सुरेश चोपणे आहे। सर, कशामुळे हे इतका तापमान वाढत आहे? 46 डिग्री तापमान झाला आहे, एप्रिल महिना आहे, काय सांगाल? आज चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान हे गेल्या शेकडो वर्षापासून वाढलेलं आहे, परंतु गेल्या 2 दशकामध्ये चंद्रपूरमध्ये झालेलं औद्योगिकरण, इथलं झालेलं पोल्यूशन, इतकं झालेलं कॉन्क्रिटायझेशन आणि निर्वनीकरण हे इथल्या तापमान वाढीला कारणीभूत आहेत। जागतिक तापमान वाढ होत आहे आणि त्याच्यामुळे जगभर संपूर्ण उष्णलहरीचा प्रकोप जाणवत आहे। तसाच उष्णलहरीचा प्रकोप गेल्या काही वर्षामध्ये चंद्रपूरमध्ये, विदर्भामध्ये जाणवत आहे। विशेषतः यावेळेस राजस्थान आणि गुजरातकडून येणारे जे उष्ण वारे आहे ते आपल्या अकोला, नागपूर, चंद्रपूर मार्गे प्रवेश करतात आणि आधीच इथे तापलेलं शहर असल्यानंतर आणि पुन्हा उष्ण हवा आपल्याकडे आल्यामुळे इथलं तापमान वाढत आहेत। आपल्या गेल्या 2 दिवसापासून जवळजवळ तापमान 45 ते 46 डिग्रीपर्यंत आहे। काल 45.8 डिग्रीपर्यंत होतं। आज कदाचित हे तापमान 46 किंवा 46+ जाण्याची शक्यता आहे आणि इतकं प्रचंड तापमान असल्यामुळे लोकांनी खरं तर याची खबरदारी घ्यावी, कारण हवामानाचे आणि तापमानाचे अनेक रोग, अनेक व्याधी याच्यामुळे जळू शकतात। याला थांबवण्यासाठी कुठे काही उपाययोजना केली पाहिजे? हे जे वाढलेलं तापमान आहे हे केवळ आरोग्यासाठीच घातक नाही आहे, तर इतर वन्यजीव, वृक्ष आणि पर्यावरणाला घातक आहे आणि म्हणून सरकारने खरं तर हे जे तापमान वाढलेलं आहे याला कसं कमी करता येईल किंवा याला कंट्रोल कसं करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न व्हायला पाहिजे। क्लायमेट ॲक्शन प्लॅन ज्याला म्हणतो तो आपल्याकडे यायला पाहिजे, जसं मुंबईला लागू झालेला आहे। यासाठी शहर हिरवंकंच करण्याची गरज आहे। जिथे जिथे शहरामध्ये जागा आहे तिथं आपल्याला हिरवं करावं लागेल। पाण्याचे स्रोत आहे ते आपल्याला वाढावं लागेल आणि इथलं प्रदूषण जे आहे, कारण जे इथलं शहरामधलं जे हीट आयलंड इफेक्ट आहे आणि ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, हे जे 2 इफेक्ट आहे हे आपल्या चंद्रपूर शहराचं तापमान वाढवण्याला कारणीभूत करतात। तर हे इफेक्ट कमी करण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न केले तर आपण निश्चितच 1 ते 1.5 डिग्री तापमान कमी करू शकतो। तर कुठेतरी प्रशासनाने या ठिकाणी युद्ध पातळीवर अगर क्लायमेट चेंज वरती काम केलं तर कुठेतरी तापमान कमी होण्याची शक्यता होऊ शकते, असं तज्ञाचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।